नमस्कार विद्यार्थी मित्र हो. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत द्वितीय वर्षात अभियांत्रिकी व्यवसायामध्ये प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आपणा सर्वांस सप्रेम नमस्कार. मी जयराम ससाने, गणित तथा चित्रकला निदेशक, स्वातंत्र्यवीर सावरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक, आपले स्वागत करतो. वेलकम. आज आपण बघणार आहोत बघा, द्वितीय वर्ष अभियांत्रिकी चित्रकला या अभियांत्रिकी चित्रकला या विषयाचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाची आपण माहिती घेणार आहोत. प्रथम वर्ष अभियांत्रिकी चित्रकला आणि द्वितीय वर्ष अभियांत्रिकी चित्रकला डीजीटीचा यापूर्वीचा जो अभ्यासक्रम होता या दोन्ही विषयासाठी हा सर्व व्यवसायासाठी सारखा होता. परंतु 2020 पासून प्रत्येक ट्रेड निहाय वेगवेगळ्या प्रकारचे जे ग्रुप आहेत त्या ग्रुपनुसार द्वितीय वर्ष अभियांत्रिकी चित्रकला तसंच प्रथम वर्ष अभियांत्रिकी चित्रकला याचा अभ्यासक्रम डीजीटीने व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालया अंतर्गत येणाऱ्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी आधारभूत केलेला आहे. तो अभ्यासक्रमाची चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. पहिला जो ग्रुप आहे बघा, तो ग्रुप आहे फिटर, टर्नर, मशीनिस्ट ग्राइंडर, मेकॅनिक, मशीन टूल मेंटेनन्स, ऑपरेटर, ॲडव्हान्स मशीन टूल अँड डाय मेकर, जिग्स अँड फिक्चर, मेकॅनिक मायनिंग टेक्नॉलॉजी, टेक्निशियन मेकॅट्रॉनिक्स, टेक्सटाईल मेकॅट्रॉनिक्स, बेसिक डिझायनर अँड व्हर्च्युअल व्हेरिफायर, ॲडव्हान्स सीएनसी मशीनिंग, एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर. हा जो ग्रुप आहे या ग्रुपला प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष या वर्षामध्ये अभियांत्रिकी चित्रकला हा जो विषय आहे याचा अभ्यासक्रम हा एकसारखा आहे. या अभ्यासक्रमामध्ये जे पाठ समाविष्ट केलेले आहेत ते पाठ याप्रमाणे आहेत. रीडिंग ऑफ ड्रॉइंग ऑफ नट, बोल्ट, स्क्रू, थ्रेड, डिफरंट टाइप ऑफ लॉकिंग डिव्हाइसेस, डबल नट, कॅसल नट. म्हणजे थोडक्यात वेगवेगळ्या प्रकारचे जे लॉकिंग डिव्हाइसेस आहे त्या लॉकिंग डिव्हाइसचा अभ्यास, त्या लॉकिंग डिव्हाइसेसचे ड्रॉइंग, नट अँड बोल्टचे ड्रॉइंग काढणे, त्यावरील एमसीक्यू या पाठामध्ये आपणास विचारले जातील. नंतरचा टॉपिक आहे बघा, रीडिंग ऑफ फाउंडेशन ड्रॉइंग. वेगवेगळ्या प्रकारचे जे फाउंडेशन असतात त्या फाउंडेशनचे ड्रॉइंग काढणे, उदाहरणार्थ रॅक फाउंडेशन, बोल्ट, अशा अनेक प्रकारचे जे फाउंडेशन साठी बोल्ट वापरले जातात किंवा फाउंडेशन केलं जातं त्याचं रीडिंग आपण या पाठामध्ये करणार आहोत. नंतरचा तिसरा टॉपिक आहे बघा, रीडिंग ऑफ रिवेट्स अँड रिवेटेड जॉइंट्स, वेल्डेड जॉइंट्स. वेगवेगळ्या प्रकारचे रिवेट, त्यांचे जॉइंट्स, नंतर वेल्डिंगचे जे जॉइंट्स आहेत ते आपल्याला याच्यामध्ये या पाठामध्ये अभ्यासावयास मिळतील. चौथा जो टॉपिक आहे बघा, रीडिंग ऑफ ड्रॉइंग ऑफ पाइप्स अँड पाईप जॉइंट्स. यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या पाईप फिटिंगचे प्रकार हे आपल्याला या पाठामध्ये अभ्यासावयास मिळतील. पाचवा जो टॉपिक आहे बघा, रीडिंग ऑफ जॉब ड्रॉइंग, सेक्शनल व्ह्यू आणि असेंब्ली व्ह्यू. जॉब ड्रॉइंग वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसाय आधारित जे ड्रॉइंग्स असतात त्याच्यावर आपल्याला यामध्ये काही प्रश्न दिलेले असतात. त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला यामध्ये ते जॉब ड्रॉइंगचं वाचन करून त्याचे प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यायची असतात. नंतर सेक्शनल व्ह्यूचे प्रकार या पाठामध्ये असतील. असेंब्ली व्ह्यू, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या असेंब्ली आहेत, उदाहरणार्थ स्क्रूजॅक असेंब्ली, व्ही ब्लॉक असेंब्ली, ज्या साध्या प्रकारच्या ज्या असेंब्ली आहेत या असेंब्लीचा अभ्यास आपल्याला या इंजिनिअरिंग ड्रॉइंगच्या या ग्रुपमध्ये समावेश केलेला आहे. जो अभ्यासक्रम या ग्रुपसाठी आहे त्याच्यासाठी एकूण 40 तास असतील. त्या 40 तासामध्ये हा अभ्यासक्रम आपला पूर्ण केला जाईल. या ग्रुपमध्ये जे प्रश्न विचारले जातील अभियांत्रिकी चित्रकलेसाठी, इंजिनिअरिंग ड्रॉइंगसाठी 6 मल्टिपल चॉईस क्वेश्चन हे सीबीटी साठी असतील. प्रत्येक प्रश्न हा 2 मार्काचा असेल. म्हणजेच एकंदरीत 12 मार्काला अभियांत्रिकी चित्रकला हा विषय आपल्याला शिकवण्यात येणार आहे. पुढचा जो ग्रुप आहे बघा,
ज्यामध्ये ट्रेड्स कव्हर केलेले आहे इलेक्ट्रिशियन, वायरमन, इलेक्ट्रोप्लेटर, लिफ्ट अँड एस्केलेटर मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, पॉवर डिस्ट्रीब्युशन. यामध्ये आपण जर या अभ्यासक्रमाचं ऑब्झर्वेशन केलं असता आपल्याला या ठिकाणी दिसतंय बघा की संबंधित अभियांत्रिकी चित्रकलेचा जो अभ्यासक्रम आहे हा त्या ट्रेडच्या निगडीत आहे. पहिला टॉपिक याच्यामध्ये आहे रीडिंग ऑफ इलेक्ट्रिकल सायन्स अँड सिम्बॉल, स्केचेस ऑफ इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट्स, रीडिंग ऑफ इलेक्ट्रिक वायरिंग डायग्राम अँड लेआउट डायग्राम, रीडिंग ऑफ इलेक्ट्रिकल अर्थिंग डायग्राम, drawing of the schematic diagram of plate and pipe earthing, drawing of electrical circuit diagram, drawing of block diagram of instruments and equipments. म्हणजे या अभ्यासक्रम सुद्धा 40 तासाचा दिलेला आहे. यामध्ये ट्रेडच्या निगडीत असणाऱ्या सर्व सर्किट डायग्राम, सिम्बॉल्स याचा या ड्रॉइंग मध्ये सेकंड इयर आणि फर्स्ट इयर साठी वेगवेगळा असा हा अभ्यासक्रम निर्धारित केलेला आहे. पुढचा जो ग्रुप आहे बघा ट्रेड कव्हर मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स, टेक्निशियन मेकाट्रॉनिक्स, टेक्निशियन पॉवर इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेस, टेक्निशियन, इलेक्ट्रॉनिक सिस्टीम डिझाईन अँड रिपेअर. मागील जो ग्रुप आहे इलेक्ट्रिकल ग्रुप त्याच पद्धतीने याचाही सिलेबस असेल. रीडिंग ऑफ इलेक्ट्रॉनिक सायन्स अँड सिम्बॉल, sketches of electronics components, reading of electronics wiring diagram and layout diagram, drawing of electronic circuit diagram, drawing of block diagram of instruments and equipment and trades. हाही 40 तासाचा असेल. यालाही 6 प्रश्न असतील, प्रत्येकी 2 मार्काला एक प्रश्न, 12 प्रश्न मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ट्रेड थिअरी बरोबर या विषयाचे आपणास विचारले जातील. पुढचा जो ग्रुप आहे बघा सीटीएस ट्रेड्स कव्हर केलेले आहे. त्याच्यात मेकॅनिकल ऍग्रिकल्चर मशिनरी, मेकॅनिक मोटर व्हेइकल आणि मेकॅनिक इलेक्ट्रिकल व्हेइकल. यामध्ये हाही सुद्धा 40 तासाचा अभ्यासक्रम आहे. यामध्ये रीडिंग ऑफ इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल साइन अँड सिम्बॉल यूज इन ऑटोमोबाईल, स्केचेस ऑफ इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल कॉम्पोनंट्स यूज इन ऑटोमोबाईल, reading of electrical wiring diagram and layout diagram used in automobile, drawing of electrical circuit diagram used in automobile, drawing of block diagram of instruments and equipments used in automobile section किंवा automobile ट्रेड. या ठिकाणी आपण बघितलं एकंदरीत जे ग्रुपिंग इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये दिलेलं आहे ते या ठिकाणी मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता यापैकी जे काही ट्रेड्स आहेत या ट्रेडला पहिल्या वर्षाला अभियांत्रिकी चित्रकला हा विषय असतो, परंतु दुसऱ्या वर्षाला या ट्रेडसाठी जो इंजिनिअरिंग ड्रॉइंग विषय आहे हा इंजिनिअरिंग ड्रॉइंग विषयाचा अभ्यासक्रमाचा दुसऱ्या वर्षामध्ये समावेश केलेला नाही. असा जो ग्रुप आहे ग्रुप 28 याच्यामध्ये आहेत रिफ्रॅक्टरी टेक्निशियन. सेकंड इयरला याला अभियांत्रिकी चित्रकला विषय नसतो. ग्रुप 29 आहे ज्याच्यामध्ये ट्रेड कव्हर केलेला आहे व्हेसल नेव्हिगेटर. यामध्येही दुसऱ्या वर्षाला ड्रॉइंग नसतं. त्यानंतर सीटीएस ट्रेड कव्हर इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, केमिकल प्लांट, अटेंडन्स ऑपरेटर केमिकल प्लांट, लॅबोरेटरी अटेंडंट केमिकल प्लांट, मेंटेनन्स मेकॅनिक केमिकल प्लांट. यांनाही दुसऱ्या वर्षाला सेकंड इयरला इंजिनिअरिंग ड्रॉइंग नसतो. ग्रुप 22 यामध्ये ग्रुप दे दिलेला आहे स्पिनिंग टेक्निशियन, टेक्सटाईल वेट प्रोसेसिंग टेक्निशियन, विविंग टेक्निशियन इत्यादी. यांनाही दुसऱ्या वर्षाला ड्रॉइंग विषय हा नाही. ग्रुप 23 दिलेला आहे इंजिनिअरिंग ड्रॉइंग साठी सीटीएस ट्रेड जे कव्हर आहेत इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मेंटेनन्स ज्याला आपण ICTSM असं म्हणतो. नंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT या ग्रुपलाही दुसऱ्या वर्षाला इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा विषय नसतो. ग्रुप 26 यामध्ये जे कव्हर ट्रेड केलेला आहे पेंटर जनरल. या पेंटर जनरल या ट्रेडलाही दुसऱ्या वर्षाला इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा विषय नसतो. तर या पद्धतीने आपण अभियांत्रिकी चित्रकला सेकंड इयर वेगवेगळ्या ग्रुपनुसार जो अभ्यासक्रम दिलेला आहे तो अभ्यासक्रम या ठिकाणी आपण बघितलेला आहे. या अभ्यासक्रमाप्रमाणेच माझ्या या YouTube चॅनलवर
आपल्याला प्रत्येक अभियांत्रिकी चित्रकलेचे वेगवेगळ्या ग्रुपनुसार जो अभ्यासक्रम असेल त्या अभ्यासक्रमानुसार व्हिडिओ उपलब्ध आहेत. सर्व प्रशिक्षणार्थीचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.